शक्तीपीठ महामार्ग बदलण्यास पंढरपूर सांगोला मोहोळ तालुक्यामधील शेतकऱ्यांचा विरोध। पूर्वीच्या आरेखानुसारच शक्तीपीठ महामार्ग करण्याची मागणी। सांगोला इथे बेमुदत धरणा आंदोलनाला सुरुवात। नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली। थंडी आणि ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागांना फटका। राज्य आणि केंद्र सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी शेतकऱ्यांची मागणी। वाशिममध्ये गेल्या 15 दिवसांमध्ये लसणाच्या दरामध्ये मोठी उसळी। किरकोळ बाजारामध्ये चांगल्या दर्जाचा लसूण थेट 160 ते 200 रुपये प्रति किलोवर। वाशिम जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील पेरणीच्या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ। समाधानकारक पर्जन्यमान आणि वाढलेल्या सिंचन सुविधांमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण। नंदुरबारमध्ये कापसाला अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकरी संकटात। कापसाच्या पेरणी क्षेत्रामध्ये यंदा 15% घट, तर कापूस वेचणीसाठी मजूर आणि बाजारामध्ये कापसाला योग्य दर मिळत नसल्यामुळे शेतकरी दुहेरी संकटात। धनगर समाज एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी आंदोलन करणार। 1 लाख मेंढ्या आणि घोडे घेऊन धनगर आंदोलक मुंबईमध्ये धडकणार। दीपक बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखालील मुंबईमध्ये मोर्चा काढला जाणार। पुण्याच्या भोरमध्ये आदिवासी कातकरी समाजाचं आंदोलन। विविध प्रलंबित मागण्यांसाठी तहसील कार्यालयाच्या समोर धरणा आंदोलन। सांगलीमध्ये ठाकरे शिवसेनेचे उमेदवार उमर गवंडी यांच्या आईचा आत्महत्येचा प्रयत्न। उमेदवारी अर्ज माघारी घेण्यासाठी काँग्रेसकडून दबाव टाकण्यात आल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेचा आरोप, तर काँग्रेसनं मात्र सर्व आरोप फेटाळले। खासदार शोभा बच्छाव यांची मालेगाव तालुक्यामधल्या हॉटमिक्स प्लांटवर धाड। हॉटमिक्समुळे परिसरात प्रदूषण होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारीनंतर पोलीस तहसील विभागासह प्रदूषण नियामक मंडळाकडून चौकशी। परभणीमध्ये काँग्रेस उमेदवारांना रॅली काढत प्रचाराचा नारळ फोडला। आमदार राहुल पाटील यांनी प्रचाराचा नारळ फोडला। यावेळेला राहुल पाटील यांनी मतदारांशी संवाद साधला। नागपूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्याच्या अनोख्या प्रचाराची चर्चा। डोक्यावर पंजा, पोटावर पंजा, काँग्रेसच्या झेंड्याचा रंग, संपूर्ण शरीरावर रंगून प्रचार सुरू। अनंता बोरकर असं कार्यकर्त्याचं नाव। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा प्रचार फेरी। नंतर कार्यकर्त्यांसोबत आपुलकीनं संवाद। प्रचार फेरी संपल्यानंतर कार्यकर्त्यांसोबत बसून साबुदाणा खिचडीचा आस्वाद घेतला। आमदार सचिन कल्याण शेट्टींकडून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण गाडीचे सारथ्य। महापालिका निवडणुकांच्या प्रचारासाठी रवींद्र चव्हाण सोलापूर दौऱ्यावर। पनवेल प्रभाग 5 मध्ये प्रचारादरम्यान ठाकरेंची सेना आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने। प्रचार रॅली दरम्यान वाहन थांबून जोरदार घोषणाबाजी। नागपूरमधील प्रभाग 12 मध्ये भाजपची पदयात्रा। भाजपच्या उमेदवार साधना वर्डे आणि माया इमनाते यांचा प्रचार सुरू। महिला वर्गाचा प्रचारामध्ये मोठ्या संख्येनं सहभाग। महायुतीच्या प्रभाग क्रमांक 26च्या उमेदवार प्रीतम पंडागळींच्या प्रचारार्थ उद्या संध्याकाळी 6 वाजता सभेचं आयोजन। उद्योगमंत्री उदय सामंत आणि मंत्री नितेश राणे सभेमध्ये मार्गदर्शन करणार। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागपूर विमानतळावर कसून तपासणी। निवडणूक आयोगाच्या पथकाकडून प्रत्येक गाडीची कसून चौकशी। मौल्यवान वस्तू, रोकड, दागिने आणि इतर वस्तूंच्या वाहतुकीवर पोलिसांची करडी नजर। पंढरपूरमधील विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मूर्तीला वज्रलेप करण्यास परवानगी। विधी आणि न्याय विभागाकडून परवानगी। 4 दिवसांमध्ये विठ्ठल मंदिर समितीची होणार बैठक। बैठकीनंतर वज्रलेप करण्याचा दिवस ठरणार। तुळजाभवानी मंदिर संस्थांना वर्षाअखेर 3.25 कोटींचं दान। वर्षाअखेरची सुट्टी, नववर्ष, शाकंभरी नवरात्र महोत्सव अशा तेही संगमाचा मंदिर संस्थांना मोठा फायदा। पुण्यामध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनासाठी रांगा। अंगारकी चतुर्थीमुळे पहाटेपासून भाविकांची मोठी गर्दी। पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात। अंगारकी चतुर्थीनिमित्त रत्नागिरीच्या गणपतीपुळेमध्ये यात्रोत्सव। यात्रोत्सवाच्या निमित्तानं हजारो भाविक गणपतीपुळेमध्ये दाखल। पहाटेपासून बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी। पुण्याच्या भोरमध्ये ग्रामदैवत वाघजाई देवी आणि काळभैरवनाथ यात्रेनिमित्त भव्य कुस्ती स्पर्धा। 200 मल्लांचा उत्स्फूर्त सहभाग। जंगी आखाडा पाहण्यासाठी कुस्ती शौकीरांची मोठी गर्दी। रावेरमधील पोलीस वसाहतींची दुरवस्था। गेल्या 30 वर्षांपासून पोलीस वसाहतींनी इमारत धुळखात असून पोलिसांना खासगी ठिकाणी राहण्याची वेळ। प्रशासनानं तत्काळ उपाययोजना करून इमारतींची दुरुस्ती करण्याची मागणी। भुसावळमध्ये पाण्याच्या टाकीचं काम रखडल्यानं नागरिकांमध्ये संभ्रम। अमृत योजनेअंतर्गत सुरू होतं काम। या संदर्भात भाजपकडून अधिकाऱ्यांना घेराव। तातडीनं पाण्याच्या टाकीचं काम सुरू करावं, नागरिकांची मागणी। दीर्घ प्रतीक्षेनंतर वाशिमच्या कामरगावमधील ग्रामीण रुग्णालयाच्या स्थलांतराला मुहूर्त मिळाला। रुग्णालय तात्पुरत्या स्वरूपामध्ये ग्रामपंचायत बचत गटाच्या इमारतीमध्ये स्थलांतरित करण्यात येणार। वाशिमच्या पैनगंगा नदीवरील जीर्ण कोल्हापुरी बंधाऱ्याची पडझड। बंधाऱ्यामध्ये पाणीसाठा नसल्यामुळे रब्बीची पिकं संकटात।
पुणे ग्रँड टूर सायकल स्पर्धेसाठी पुरंदर सज्ज. सासवड नीरा मार्गाची तहसीलदारांकडून पाहणी. स्पर्धेदरम्यान खेळाडू आणि नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सर्व तयारी पूर्ण झाल्याची माहिती. अमरावतीच्या रतन इंडिया पॉवर प्लांट विरोधात कामगार आक्रमक. उपोषणाकडे दुर्लक्ष केल्यानं कामगार रेल्वे रुळावर उतरले. कामगारांना 2017 पासून कंपनी ग्रॅज्युइटी देत नसल्याचा आरोप. नाशिकच्या निफाड तालुक्यामधल्या नांदुर्डीमध्ये दारूबंदीसाठी मतदान. नाशिक जिल्ह्यामध्ये 2017 नंतर प्रथम मतदान. थोड्याच वेळामध्ये मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होणार. नंदुरबारमध्ये नायलॉन मांजाविरोधात गांधीगिरी पद्धतीनं जनजागृती. मांजा विक्री करणाऱ्या दुकानदारांना गुलाब देऊन नायलॉन मांजा विक्री न करण्याचं आवाहन. तर नायलॉन मांजाची विक्री केल्यास पोलिसांकडून कठोर कारवाईचा इशारा. बुलडाण्यामध्ये नगरपालिकेची जुनी इमारत जमीनदोस्त. 10 कोटी रुपये खर्चून अद्ययावत नवीन इमारत उभारणार. जळगावच्या चाळीसगावमध्ये बामोशी बाबा यांच्या 734 वर्षांच्या परंपरेची ऐतिहासिक तलवार मिरवणूक उत्साहात. देशमुख परिवाराला तलवार दर्ग्यापर्यंत नेण्याचा मान. सर्वधर्मीय भाविकांचा सहभाग. पुण्याच्या भोरमधील मोहरी गावामध्ये 1111 रोपांचं वृक्षारोपण. आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर लोकवर्गणीमधून वृक्षारोपण करण्यात आलं. मुंबईची हवा धोकादायक श्रेणीमध्ये. शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक 121च्या घरात. नागरिकांना मास्क वापरण्याचं आवाहन. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या आणि चांदीच्या दरामध्ये वाढ. सोन्याच्या दरामध्ये 800 रुपयांची तर चांदीच्या दरामध्ये 4000 रुपयांची वाढ. सोन्याचे जीएसटीसह 1,41,000 रुपये दर, तर चांदी जीएसटीसह 2,53,000 रुपये किलो. नाशिक पोलिसांनी सराईत वाहन चोराला ठोकल्या बेड्या. नाशिक शहर आणि परिसरामध्ये आरोपीनं वाहनं चोरली होती. पोलिसांनी सापळा रचून ठोकल्या बेड्या. बीड शहरातील अंकुशनगर भागामध्ये नाल्याचं काम करणाऱ्या कामगाराची हत्या. आरोपींनी आधी मृत कामगारावर गोळीबार केल्याची माहिती. त्यानंतर त्याचा पाठलाग करत त्याच्यावर धारदार शस्त्राचे वार. हर्षद उर्फ दादा शिंदे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव. गोंदियामध्ये कत्तलीसाठी नेणाऱ्या 18 जनावरांची आमगाव पोलिसांकडून सुटका. मध्य प्रदेश राज्यामधील 2 आरोपींच्या विरोधात आमगाव पोलिसात गुन्हा दाखल. गोंदियामध्ये 5,000 रुपयांची लाच घेताना मुख्याध्यापिकेला अटक. थकीत बिलाची रक्कम काढण्यासाठी शाळेमधील परिचारकाकडून लाच मागितल्याचा प्रकार. आरोपी मुख्याध्यापिकेवर गुन्हा दाखल. दौंडच्या खडकी परिसरामधील लॉजवर पोलिसांचा छापा. खडकीमधील आनंद हॉटेल लॉजिंग अँड बारवर पोलिसांची कारवाई. 6 महिलांना ताब्यात घेतलं असून 2 आरोपींवर गुन्हा दाखल. ठाण्यामध्ये सोलापूर पुणे महामार्गावर केमिकल टँकरची दुचाकीला धडक. अपघातामध्ये 3 ऊसतोड कामगारांचा मृत्यू. टेंभुर्णी पोलिसात घटनेची नोंद. अधिकचा तपास सुरू.